नमस्कार मंडळी. आमच्या घरी फक्त एकच रिझन होतं हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जाण्याचं. आज ते सुद्धा संपवलं. ते कसं पुढे सांगते. आज आपण बनवते मस्त असे हॉटेलमध्ये मिळतात तसे नान किंवा तंदुरी रोटी आणि त्यासोबत गरमागरम पालक पनीर. थंडीचे दिवस आहेत, खूप छान अशा पालेभाज्या मिळतात. त्यातली त्यात पालक शक्यता नॉर्मल कुणी खात नाही, पण जर या पद्धतीने बनवली ना तर चवीलासुद्धा छान लागते आणि पालक पनीर मुलांनासुद्धा आवडते. त्यासाठी इथं मी एक मध्यम आकाराची पालकाची जुडी घेतली, स्वच्छ निसून घेतली, पानं घेतली थोडी आणि त्यानंतर ज्या काड्या आहेत त्या टाकून दिल्या, स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवली. आता ही स्वच्छ पालक धुतलेली आहे अशीच घालायची, कापण्याची वगैरे गरज नाही. इथं पाणी गरम करण्यासाठी ठेवलं, त्यामध्ये स्वच्छ धुतलेली पालक, एक 4-5 हिरव्या मिरच्या, त्यानंतर अगदी थोडीशी साखर घातलेली आहे आणि 4 बदाम यामध्ये मी घातलेले आहेत. याऐवजी तुम्ही काजू किंवा मगज बी घातले ना तरीसुद्धा चालणार आहे. पण आहे ना, बदाममुळे ना याला हलकासा नटी फ्लेवर येतो. खूप छान ही जी पालक पनीर आहे ना खूप मस्त होते. आता हे अगदी 2 ते 3 मिनटासाठी हे पालक उकळून घ्यायचं किंवा हलकंसं सॉफ्ट होईपर्यंत उकळून घ्यायचं. त्यानंतर थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचं. आता इथे यासाठी आपल्याला ना एक छोटंसं वाटण तयार करायचं. त्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा, थोडंसं आलं, लसूण, एक टॅमॅटो आणि काही कोथिंबिरीच्या थोड्याशा काड्या यामध्ये मी घातलेल्या आहेत. आता हे सगळं छान फक्त सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. खूप जास्त याचा रंग असा चेंज नाही करायचा. हलकंसं हे मऊ झालं, हे बघा या पद्धतीने झालं की गॅस बंद करायचा. हे वाटण सगळं व्यवस्थित थंड करायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पालकची प्युरी करून घ्यायची आणि सोबतच हे वाटणसुद्धा वाटून घ्यायचं. आता तुम्हाला मी बोललेले ना की हॉटेलमध्ये जाण्याचं हे एकमेव रिझन होतं, ते सुद्धा मी आज संपवलेलं आहे. ते कसं, तर इथे मी एका भांड्यामध्ये ना अगदी 2 ते 3 चमचे दही घेतलेलं आहे. आज घरामध्ये दही नव्हतं, त्यामुळे पॅकेटचं दही घेतलेलं आहे. थोडीशी साखर यामध्ये घातलेली आहे. साखर आणि दही एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं किंवा याऐवजी तुम्ही पिठी साखर जर 1 चमचा घातली तरीसुद्धा चालणार आहे. आता इथं मी एक छोटी वाटी भरून मैदा घातलेला आहे. नाही घातला तरीसुद्धा चालणार आहे. 2 वाट्या आपलं नेहमीचं जे गहू पीठ असतं चपाती बनवण्याचं ते पीठ इथं घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि आपण जो खाण्याचा जो सोडा असतो तो अगदी थोडासा पाऊण चमचा इथे मी घातलेला आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला एकजीव करायचे. तर आज आपण यापासून मस्त असे खमंग नान बनवतो आहे, ते सुद्धा कुकरमध्ये. हो, हे नान कुकरमध्ये बनवते, खूप मस्त तयार होतात. नेहमी या पद्धतीने मी बनवत असते. नेहमी कधी कढईमध्ये, कधी तव्यामध्ये, तर कधी कुकरमध्ये. तर कुकरमध्ये मी दुसऱ्या वेळेस हे बनवते. थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता आपण चपातीचं पीठ थोडंसं आपण म्हणतो ना सैलसर भिजवतो, त्यापेक्षाही हे थोडंसं सैलसर भिजवायचं. आता हे तुम्ही बघू शकता. आता हे इतकं सैल आहे, यापेक्षा आणखी आपल्याला थोडंसं सैल करण्यासाठी ठेवायचे, म्हणजे मुरलं ना की हे आणखी थोडंसं पातळ होतं. तोपर्यंत आपण पालक पनीर बनवून घेऊया. तर मी पालकची प्युरीसुद्धा तयार करून ठेवली. त्यासोबत आपण जे वाटण तयार केलं होतं ते सुद्धा छान असं वाटून घेतलं. अगदी थोडंसं बटर घातलं, अर्धा चमचा तेल घातलं, त्यामध्ये थोडंसं जिरं आणि लाल मिरच्या घातलेल्या आहेत. खूपदा आपण वरून फोडणी देतो, पण इथं मी सुरुवातीलाच याला फोडणी देऊन घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये पावडर मसाले घातले, अगदी थोडंसं लाल तिखट, गरम मसाला घातलेला आहे आणि मार्केटमध्ये ना पालक पनीरचा रेडीमेड मसाला मिळतो, तो तुम्ही इथे वापरला ना तरीसुद्धा चालणार आहे. आता हे सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि जे आपण वाटण तयार करून ठेवलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं आहे. आता वाटणामध्ये सुद्धा मी फारसं पाणी घातलं नव्हतं. इथे चवीनुसार मीठ घालायचं. पालक पनीर खूप जास्त असं तिखट किंवा खूप जास्त असं तेलकट नसतं, फक्त ते खाताना ना मस्त असं क्रीमी चविष्ट लागतं. त्यानंतर आपण तयार केलेली पालकची प्युरी यामध्ये घालायचं. मसाला मी 3 ते 4 मिनटासाठी व्यवस्थित असा परतून घेतला. हलकासा मसाला परतला की त्याचा हलकासा रंगसुद्धा चेंज होतो आणि घमघमाटसुद्धा खूप छान सुटतो. त्यानंतर आता ही जी पालक प्युरी आहे, आता यामध्ये भरपूर म्हणजे पाणी आहे. पाणी मी घातलं नव्हतं, पण तरीसुद्धा पालकामध्ये भरपूर पाणी असतं. आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं. यावरती झाकण ठेवायचं, गॅस मोठा करायचा आणि अगदी 3 ते 4 मिनटासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचे. हे बघा हलकासा याचा रंग चेंज होतो, फारसा चेंज होत नाही. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे वाटून घेतलं ना त्यामध्येच थोडंसं पाणी घालून यामध्ये घालणार आहे. खूप जास्त आपल्याला हे पातळ बनवायचं नाही. हे बघा, आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. याचा इतका मस्त असा घमघमाट येतो ना,
हे बघा, आता तुम्ही ना ह्या स्टेजला साधं जे पनीर असतं ते पीसेस कट करून जरी इथे घातलं तरीसुद्धा चालणार आहे. पण माझ्या मुलांना थोडंसं फ्राय केलेलं पनीर आवडतं, त्यामुळे बटरमध्ये थोडंसं पनीर इथं मी फ्राय करून घेतलेलं आहे. फ्राय केलेलं पनीर यामध्ये घालायचं. एक मध्यम आकाराच्या जुडीसाठी इथं मी 200 ग्रॅम पनीर घेतलं होतं. जर तुमची फॅमिली मोठी असेल तर पनीरची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता. तुमच्या आवडीनुसार पनीर तुम्ही कमी जास्त करू शकता. आता झाकण ठेवून पुन्हा 3 ते 4 मिनिटासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचे. हे बघा, खूप सुंदर याचा घमघमाट सुटलेला आहे. तुम्ही गरमागरम फुलक्यांसोबत सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागतं. आता हे आपलं तयार आहे. यावरती काय करायचं ना, आणखी छान क्रीमी टेस्ट येण्यासाठी ना इथं मी 2 चमचे दुधावरची जी साई असते ना ती छान फेटून यामध्ये घालायची, किंवा तुम्ही फ्रेश क्रीम घालू शकता, किंवा या स्टेजला तुम्ही 1 चमचाभर बटरसुद्धा घालू शकता. आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं. बरं मंडळी, तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल आणि चॅनल आणखी आपल्या सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे आपल्या ज्या रेसिपीज आहे त्या सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला भेटतील. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकला पाहत असाल, आणखी आपल्या पेजला फॉलो नसेल केलं तर जरूर फॉलो करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. तुमचे काही सजेशन असेल ते सुद्धा मला सांगा. आता यावरती आता आपली ही जी पालक पनीर आहे ती छान तयार झालेली आहे. आता यावरती अर्धं झाकण ठेवायचं, खूप घट्ट झाकण यावरती ठेवायचं नाही. आता आपण बनवूया मस्त असे नान किंवा तंदुरी रोटी तुम्ही याला म्हणू शकता. आपण ही गव्हाच्या पिठापासून बनवतो, त्यामुळे ही हेल्दी आहे, आपण मुलांना आरामात देऊ शकतो. आता यावरती मी थोडंसं तेल लावून ना हे पीठ पुन्हा एकदा भिजवून घेतलेलं आहे. पीठ तुम्ही बघू शकता खूप जास्त सैल आहे. याच पद्धतीचं आपल्याला नान बनवण्यासाठी पीठ हवं असतं. आता यामधला थोडासा मी गोळा घेतलेला आहे. आता आपल्याला हे खूप जास्त असं पातळ किंवा खूपच जास्त जाड नाही, आपली जी भाकरी असते ना त्या पद्धतीने थोडंसं हे जाडसर ठेवायचं, म्हणजे याला आतून अगदी सॉफ्ट अशी जाळी पडते आणि वरून असा हलकासा क्रिस्पीनेस येतो. हवं असेल तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा हे लाटून घेऊ शकता, पण इथं मी थोडंसं सुक्कं पीठ लावूनच हे लाटून घेतलेलं आहे. तेल लावलं ना तर खूप जास्त हात पण तेलकट होतात आणि हे पळपूट बेलणंसुद्धा खूप जास्त तेलकट होतं, त्यामुळे मी पीठ लावूनच लाटून घेते. थोडीशी कलुंजी आणि कोथिंबीर यावरती घालायची. आता एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा. हे बघा, हे निघू नये त्यासाठी मी पुन्हा थोडंसं बेलणं यावरती फिरवलेलं आहे. कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्यावरती हे नान घ्यायचं आणि पाठीमागच्या साईडने याला भरपूर असं पाणी लावून घ्यायचं. हलक्या हाताने पाणी लावायचं. त्याआधी मी 2 मिनिटासाठी कुकर गरम करून घेतलेला आहे, मोठा गॅस करून, जेणेकरून हे नान त्यामध्ये व्यवस्थित असं चिटकलं जाईल. हे बघा, आता पहिल्या ज्यावेळेस कुकर गरम करून घेतला त्यावेळेस मी 2 नान यामध्ये करून घेतले आणि त्यानंतर पटापट यामध्ये 3-3 नान मी बनवून घेतले होते. अगदी खूप मस्त तयार होतात. हे बघा, तुम्हीसुद्धा पहिल्यांदा थोडंसं 1 किंवा 2 बनवून घ्या, त्यानंतर एकदा हात बसला की व्यवस्थित तयार होतात. आता गॅसवर ठेवलेलं आहे आणि हे जे झाकण आहे याची शिट्टी काढून घ्यायची, रबर काढून घ्यायचा आणि झाकण लावून फक्त 1 ते 1.5 मिनिटासाठी आपल्याला हे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं ना, याला छान असे बबल्स येतात, आतून छान जाळी पडते आणि आपलं नान अगदी हॉटेल रेस्टॉरंटपेक्षाही खूप जास्त भारी बनवून तयार होतं. त्यामुळे या पद्धतीने जरूर बनवा. आता काय केलं ना, 2 मिनिटाच्या नंतर पुन्हा थोडासा आपण काय करायचं ना, कुकर असा पालथा धरायचा आणि गॅस कमी जास्त करत हे नान आपल्याला दोन्ही साईडनी व्यवस्थित असं भाजून घ्यायचे. आता नान तुम्हाला असं क्रिस्पी आवडतं का सॉफ्ट आवडतं त्या अंदाजाने हे आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचे. हे बघा, आपला कुकरसुद्धा यामुळे अजिबात खराब होत नाही आणि हे नानसुद्धा अजिबात खराब होत नाही. अगदी पहिल्या प्रयत्नात अगदी परफेक्ट असे हे नान किंवा तंदुरी रोटी बनवून तयार होते. बघा, दोन्ही साईडनी मस्त अशी भाजलेली आहे. कोणी म्हणणारसुद्धा नाही की हे गव्हाच्या पिठापासून तयार केलेलं आहे आणि दुसरं म्हणजे आपण हे कुकरमध्ये बनवलेलं आहे. हे बघा, दुसऱ्यांदा ज्यावेळेस मी बनवले त्यावेळेस 3-3 बनवले, खूप मस्त असे तयार होते ते. अजिबात नो फेल रेसिपी आहे. तरीसुद्धा तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला लगेच कमेंट करून सांगू शकता, तुमच्यासाठी मी लगेच याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. हे बघा, मस्त असे हे नान तयार आहेत. आता हे तुम्ही तूप लावून मस्त खाऊ शकता किंवा बटर जे आहे ते थोडंसं मेल्ट करायचं आणि यावरती लावायचं, खूप भारी चव येते. इथं मी थोडंसं बटर मेल्ट करून घेतलं आणि ते बटर यावरती लावलं. हे बघा, हे एकमेव कारण होतं की आम्ही रेस्टॉरंटमध्ये जायचं,
पण आता हे नानसुद्धा मी घरी छान बनवते. त्यामुळे मुलांना आता रेस्टॉरंटमध्ये जायची जर इच्छा असेल तर या पद्धतीने मी संध्याकाळचा मेन्यू तयार करते, जेणेकरून मुलंसुद्धा आनंदी होतात आणि बाहेरचं खाणं मुलांना अवॉइड करण्यासाठी हे खूप उत्तम आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा मुलांसाठी अशा छान छान रेसिपी घरी ट्राय करत जा. कशा वाटल्या ना मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी आवडत असेल ना तर जरूर मला कमेंट करून सांगा. मी तुमच्यासाठी नक्कीच छान छान रेसिपी घेऊन येत जाईन. चला तुम्ही आजची ही रेसिपी ट्राय करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपी